म्हणजे काय फिक्सिंग म्हणजे काय? त्या जागा तुम्ही त्यांना म्हणजे त्या 20 जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत, त्याला फिक्स म्हणतो आम्ही. प्रकाशजी ज्या फिक्स म्हणतायत जागा आम्ही भाजपबरोबर फिक्स केल्या आहेत, तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलेला आहे. राजकारण आम्हालाही कळतं, राजकारण आम्हालाही कळतं, देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं, कारण आम्ही तो संघर्ष करतो. आणि लोकमान्य जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कोणाविषयी काय बोलत आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याबरोबर राहावं यासाठी आटोकाट प्रयत्न केले, विनवण्या केल्या, प्रेमानं हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे. संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडीबरोबर आपण यावं. या देशात लोकशाही धोक्यात आहे, हुकुमशाही धडक मारते, आपल्याला धडका मारते आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर असावेत ही आमच्या सगळ्यांची भूमिका होती. त्यांनी ज्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना 6 जागा देऊ केल्या. हे जर मी खोटं बोलत असेल असं ते म्हणतात तर नाना पटोले आहेत, पृथ्वीराजजी चव्हाण आहेत. काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा काल त्या संदर्भात परखड वक्तव्य केलं आहे. वंचित बहुजन आघाडी संदर्भात अत्यंत परखड वक्तव्य कोणी केलं असेल ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं, कारण ते पाहत होते. पृथ्वीराज चव्हाण असतील, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, जयंतराव पाटील असतील, शरद पवार साहेब असतील, या सगळ्यांनीच विनंती केली होती की या आपण एकत्र जाऊ. पण ठीक आहे, त्यांची इच्छा, आम्ही त्यांच्याविषयी कायम आदरभाव ठेवू. त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारलेला आहे. पण तरीसुद्धा कधीतरी आमचे रस्ते एकत्र येतील. देश संकटात असताना, संविधान संकटात असताना जे एकजुटीच्या लढ्यामध्ये एकत्र राहत नाहीत, मला असं वाटतं की देश त्याची नोंद ठेवतो. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.